छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अजून औपचारिकरित्या सुरूही झालेला नसताना राजकारणात पहिला मोठा धक्का बसलाय। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटप, उमेदवारी आणि युतीच्या चर्चांचं गुंते सुटत नसतानाच एमआयएमने अचानक बाजी मारत आपली पहिली यादी जाहीर केली। चर्चा तुम्ही करा, मैदान आम्ही गाजवतो असा थेट संदेश देत एमआयएमनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि संपूर्ण राजकीय गणित ढवळून काढलाय। इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी 8 उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीचा बिगुल वाजवला असून ही केवळ यादी नाही तर एक राजकीय शक्ती प्रदर्शन मानलं जात आहे। ज्या शहरात सत्ता मिळवण्यासाठी मोठमोठे पक्ष अजूनही कागदांवरच गणित मांडत आहेत त्या ठिकाणी एमआयएम थेट रस्त्यावर उतरल्याचं चित्र। 400हून अधिक इच्छुक, प्रत्येक प्रभागात तुफान चुरस आणि 30 ते 35 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार, हे सारं पाहता एमआयएम यंदा केवळ सहभागासाठी नव्हे तर सत्ता समीकरण बदलण्यासाठी मैदानात उतरल्याचं स्पष्ट चित्र आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकात अपेक्षित यश न मिळाल्याचं जखम अजून ताजी असतानाच महापालिकेत खरी लढाई आहे असा एल्गार पुकारत एमआयएमनं पतंग उंच सोडलाय। आता प्रश्न एकच की ही सुरुवात केवळ दबावाची खेळी ठरणार की छत्रपती संभाजीनगरच्या सत्तेचा नकाशा पूर्णपणे बदलणार? नेमकं कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शहराच्या राजकारणात मोठी हलचल पाहायला मिळते। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटप, युती आणि उमेदवारी यावरून चर्चेचे गुंते सुरू असतानाच एमआयएमने मात्र कुठलीही प्रतीक्षा न करता थेट मैदानात उडी घेतलेली आहे। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत राजकीय आघाडी घेतली असून इतर सर्व पक्षांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण केलाय। शहरातील काही महत्त्वाच्या प्रभागांमधून एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यावेळी महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल प्रत्यक्षात वाजल्याचं चित्र निर्माण झालंय। एमआयएमची ही घोषणा केवळ छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित न राहता राज्यव्यापी राजकीय संकेत देणारी ठरलेली आहे। याच वेळी जालना येथून 1 आणि नाशिक महानगरपालिकेसाठी 3 उमेदवारांची नावं देखील इम्तियाज जलील यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली। एकीकडे इतर पक्ष रणनीती आखण्यात आणि अंतर्गत चर्चांमध्ये अडकलेले असताना एमआयएमने उमेदवार जाहीर करून आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत असा स्पष्ट संदेश मतदारांपर्यंत पोहोचवलाय। एमआयएमच्या सध्या स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत असल्यानं दिसत असल्याचं तरी आता पाहायला मिळतंय। योग्य राजकीय समीकरण जुळल्यास युतीचा पर्याय देखील खुले ठेवण्यात आले। गेल्या महानगरपालिकेत एमआयएमने 26 नगरसेवक निवडून आणले होते आणि त्यांनी विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका बजावली होती। यंदा ही संख्या थेट 30 ते 35 पर्यंत नेण्याचा पक्षाचा मानस असल्याचं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय। हा आत्मविश्वास अचानक निर्माण झालेला नसून पक्षातील वाढती ताकद आणि इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद हे त्यामागील प्रमुख कारण मानलं जात आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमकडून सुरू असलेली उमेदवार निवड प्रक्रिया पाहता पक्षातील उत्साह सहजपणे लक्षात येतो। गेल्या 4 दिवसात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी तब्बल 400हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। काही प्रभागांमध्ये तर एका जागेसाठी 7 ते 8 नव्हे तर थेट 50 पेक्षा जास्त इच्छुक असल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळं उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत चुरस मोठ्या प्रमाणावर वाढली असून निवड प्रक्रिया अधिक काटेकोर करण्यावर भर दिला जातोय। या मुलाखतींमध्ये केवळ मुस्लिम समाजातील उमेदवारांचा सहभाग नाहीये तर अनुसूचित जाती, मराठा समाज तसेच हिंदू समाजातील इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचं समोर आलंय। यामुळं एमआयएम केवळ एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित नसून विविध घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो। शहरातील विविध प्रभागांमध्ये संघटन मजबूत करण्यावर आणि स्थानिक पातळीवर प्रभावी उमेदवार देण्यावर पक्षाचा भर असल्याचं चित्र। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये एमआयएमला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी त्या निकालाकडे पक्षाने पराभव म्हणून न पाहता अनुभव म्हणून पाहिलेला आहे। या निवडणुकांमध्ये एमआयएमचे 83 नगरसेवक निवडून आले असून कारंजा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावरही पक्षाचा उमेदवार विजयी झालाय। याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत अधिक ताकदीनं उतरण्याचा आत्मविश्वास पक्षाने व्यक्त केला। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांतून आम्ही बरेच काही शिकलो असून महापालिकेत मात्र आम्ही जोरदार मुसंडी घेऊ असं स्पष्ट विधान इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे।
भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि MIM अशा सर्वच पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. प्रत्येक पक्ष आपापली ताकद तपासत असून स्थानिक समीकरणानुसार रणनीती आखत जात आहे. अशा परिस्थितीत MIMनं आपली पहिली यादी जाहीर करून इतर पक्षांपेक्षा एक पाऊल पुढे टाकल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. यापूर्वी MIMनं वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून निवडणुकात चांगलं यश मिळवलं होतं. मात्र काही राजकीय मतभेदांमुळे ही युती तुटली. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये MIMनं एकला चलो रेची भूमिका घेत निवडणूक लढवली होती. जरी त्या निवडणुकात अपेक्षित यश मिळालं नाही तरी मतांची टक्केवारी वाढल्यानं पक्षाचा आत्मविश्वास जो आहे तो कायम राहिला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत MIMनं सर्वात आधी पावले टाकत आपली राजकीय आघाडी घेतलेली. उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पक्षाने आपली तयारी दाखवून दिली. येत्या काही दिवसात शहरातील राजकारण अधिक तापण्याची चिन्ह आहे. MIMचा पतंग यंदाच्या महापालिका निवडणुकीत किती उंच भरारी घेतो याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या संक्रांतीला पतंग उडणार की कापल्या जाणार? त्याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.